बुल्ढाना जिले में अवैध साहूकारी कर्ज के कारण किसानों के हो रहे शोषण और आत्महत्याओं पर रोक लगाने के लिए जिलाधिकारी डॉक्टर किरण पाटिल ने पहल करते हुए एक विशेष अभियान शुरू किया था। इस अभियान के तहत जिले के विभिन्न हिस्सों में अवैध साहूकारों के पास गिरवी रखी गई किसानों की जमीनें उन्हें वापस दिलाई गई। इस पहल से जिन किसानों को अपनी जमीनें वापस मिली, उन्होंने जिलाधिकारी से मुलाकात कर उनका सत्कार किया और आभार व्यक्त किया। इस दौरान किसानों ने ये भावना भी व्यक्त की कि जिलाधिकारी उनके लिए किसी दूध से कम नहीं है। शेती ही सावकाराकडे गहाण ठेवलेली होती आणि त्यामुळे माझ्या आईने आत्महत्या केलेली होती आणि बाबा पण तेच करणार होते। पण सावकारी कायदा 2014 याच्या अंतर्गत आमची केस चालू होती आणि ताबा आणि सातबारा आमच्या नावावरती आहे आणि किरण पाटील साहेब यांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी सहकार्य केले। माझा समाज आहे गाडीवडर भटकी समाज, रोडवर काम करणं, खदानीत काम करणं, दगड फोडणार म्हणून औषध आमच्याकडून झालं नसतं, पण किरण पाटील साहेबांमुळं आमचं पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे। मी अविद्य सावकारीच्या जाता म्हणजे याच्यामध्ये माझी जमीन गहाण ठेवली होती आणि 2014च्या कायद्याअंतर्गत मी डीडीआर बुलढाणा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी होऊन मला माझ्या जमिनीचे म्हणजे निकाल माझ्या बाजूने झाला। निकाल झाल्यानंतर जमिनीचं पोझिशन घेणं हे महत्त्वाचं होतं आणि पोझिशन घेण्याच्या संदर्भात आपले विद्यमान कलेक्टर साहेब बुलढाणा किरण पाटील साहेब यांनी मला बऱ्याचपैकी सहकार्य केले आणि त्यांच्या सहकार्यामुळेच आज माझ्या जमिनीचं पोझिशन सातबारा ताबा आज माझ्या कब्जामध्ये आहे आणि त्यामुळे मी माझ्या पोराचे शिक्षण, ते 2 माझे मुलं आहेत, यांची आई वारलेली आहे आणि आई वारल्यानंतर आज माझ्याकडे काहीच या मुलांना शिकवण्याकरता काय उरलेले नव्हते, पण आज किरण पाटील साहेबांच्या सहकार्यामुळे मला माझी जमीन परत मिळाली। त्यांच्यामुळे मी माझ्या म्हणजे सर्व शेतकरी बांधवांच्याकडून आभार मानतो आणि असेच बाकी शेतकऱ्यांना बी ते सहकार्य करतील हेच त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो।